हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 17 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करतो आणि त्यानंतर आपण ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून, जसं की पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं. आणि हे जे सगळं डिस्कशन असतं ते विशेष करून आपले जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीतून महत्त्वाचं असं डिस्कशन असतं, कारण स्पर्धा परीक्षेसाठी जो काही महत्त्वाचा मजकूर आहे द हिंदू मधला तो आपण सखोलात ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. बघूयात मग 17 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते डिस्कस करण्यास सुरुवात करूया. परंतु त्याच्या अगोदर आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, तो पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय आपल्या लेक्चर विषयाच्या अपडेट्स असतात त्या तुम्हाला तिथं पोस्ट केल्या जातात, त्या तुम्हाला तिथं मिळतील. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल आपला जो आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा तो जॉईन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तो चॅनलची लिंक आहे ती शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ते जॉईन करता येईल. त्याचबरोबर आपलं जे हे जर लेक्चर बेनिफिशियल तुम्हाला वाटत असेल, आपली बाकी इतर लेक्चर्स असतात ते बेनिफिशियल तुम्हाला वाटत असेल, खरंच याचा मराठी विद्यार्थ्यांना फायदा होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. त्यामुळं सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल आणि सर्वांना याचा बेनिफिट घेता येईल. सो सुरुवात करूया आपण 17 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या एडिटोरियल पासून सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते न्याय व्यवस्थेशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, ज्युडिशरीशी रिलेटेड असलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. आणि विशेष करून न्यायव्यवस्थेचं कसं फेडरल स्ट्रक्चर आहे, संघराज्यीय स्वरूप आहे न्यायव्यवस्थेचं सुद्धा, ते याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. मग पहिल्यांदा तुम्हाला काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या ढोबळमानाने समजावून सांगतो आणि त्यानंतर लाईन टू लाईन आपण बघूया एडिटोरियल, म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजून घेता येईल. पहिल्यांदा फेडरलिझम म्हणजे नेमकं काय, संघराज्य म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजावून सांगतो आणि त्याच्यामध्ये भारतीय संघराज्य काय हे सुद्धा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थानं तुम्हाला जे हे एडिटोरियल आहे ते चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. म्हणजे एडिटोरियलची पार्श्वभूमी जी काय आहे ती पहिल्यांदा आपल्या भाषेमध्ये आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर लाईन टू लाईन जे काय महत्त्वाचा मजकूर आहे तेवढा फक्त आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा तुम्हाला मी समजावून सांगतो की फेडरलिझम नेमकं काय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये फेडरलिझम कशा पद्धतीचं आहे ते या ब्लँक पेजवरती चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते समजावून सांगतो. पहिलं तर आपलं जी राज्य व्यवस्था आहे, आपला जो देश आहे तो एक डेमोक्रेटिक कंट्री आहे, एक लोकशाही देश आहे. त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे काय तर डेमोक्रेसी ही महत्त्वाची आहे आणि ही जी डेमोक्रेसी आहे ती 3 महत्त्वाच्या स्तंभावरती टिकलेली आहे, 3 महत्त्वाच्या पिलर्सवरती टिकलेली आहे. ते पिलर्स 3 महत्त्वाचे कोणते तर पहिलं न्यायमंडळ, त्याला आपण ज्युडिशरी असं संबोधतो. दुसरं आहे विधिमंडळ, कायदेमंडळ सुद्धा त्याला म्हटलं जातं आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये लेजिस्लेटिव्ह बॉडी असं संबोधतो. त्यामुळं त्याच्यामध्ये पार्लमेंट येते असं आपण म्हणू शकतो. लेजिस्लेटिव्ह बॉडी त्याला म्हणतात आपण, त्याला विधिमंडळ आपण म्हणतो, त्याला न्यायमंडळ आपण म्हणतो, आणखी लॉ मेकिंग बॉडी सुद्धा त्याला आपण म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला त्याला म्हणायचं आहे लेजिस्लेटिव्ह, समजते. आणि तिसरा स्तंभ काय आहे तर तिसरा स्तंभ म्हणजे कार्यकारी मंडळ, त्याला इंग्लिशमध्ये आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी असं संबोधतो. हे 3 पॉवर कार्य करतात, त्याच्यावरती आपली कंट्री तरलेली आहे म्हणू शकतो आपण, उभारलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि कोणती कंट्री आपली डेमोक्रेटिक कंट्री, आपला देश हा लोकशाही देश आहे हे तुम्ही कधीच विसरू नका. इलेक्शन वगैरे कंडक्ट केले जातात ते लक्षण कशाचं आहे ते लोकशाहीचं लक्षण आहे, समजते तुम्हाला. मग आता याच्यामध्ये आता तुम्हाला समजलं की डेमोक्रेटिक आपली जी कंट्री आहे ती 3 स्तंभावर आधारलेली आहे. त्याच्यामध्ये न्यायमंडळ आहे त्याला ज्युडिशरी आपण म्हणतो, विधिमंडळ आहे त्याला लेजिस्लेटिव्ह आपण म्हणतो आणि कार्यकारी मंडळ आहे त्याला आपण एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो. परंतु हे जे सगळं आहे ना हे फेडरल स्ट्रक्चरवरती आधारित आहे. आता जागतिक लेवलची फेडरल स्ट्रक्चरची डेफिनेशन काय, फेडरलिझमची डेफिनेशन काय तर प्रत्येक पॉवर जी आहे ती खरं तर विभागलेली असते, कोणत्याही प्रकारचं सेंट्रलायझेशन केंद्रीकरण त्याच्यामध्ये नसतं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला काही पॉवर दिलेले असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटला काही पॉवर दिलेले असतात आणि या दोघांमध्ये एक सेपरेशन ऑफ पॉवर केलेलं असतं आणि एकमेकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप जास्त करायचं नाही, हे आपल्याला काय सांगतं फेडरलिझम सांगतं. म्हणजे सेंट्रलला दिलेल्या पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटने यूज करायच्या, स्टेटला दिलेल्या पॉवर स्टेट गव्हर्नमेंटने यूज करायच्या. कोणत्याही प्रकारे दोघांनी एकमेकांमध्ये हस्तक्षेप जास्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही, हे आपल्याला सांगतं फेडरलिझम, संघराज्यवाद. म्हणजे संघराज्यवाद
हे विरोधी कन्सेप्ट आहे. कुणाच्या? तर केंद्रीकरणाच्या विरोधात असलेले आपल्याला पाहायला मिळते. केंद्रीकरण आपल्याला काय सांगतं? तर एकाच व्यवस्थेच्या अंतर्गत सगळी शक्ती जी आहे ती अंतर्भूत असते. म्हणजे एकच अशी व्यवस्था असते की तीच फक्त निर्णय घेऊ शकते, कायदे बनवू शकते, कार्यकारी मंडळाचं काम पार पाडू शकते, न्यायमंडळाचं काम पार पाडू शकते. म्हणजे कोणत्याही प्रकारे स्टेट गव्हर्नमेंटला काय अधिकार दिलेले नसतात, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सगळे अधिकार असतात. त्याला आपण केंद्रीकरण म्हणू शकतो आपण. आणि त्या डिक्टेटरशिपचा एक रूप सुद्धा आहे केंद्रीकरण, पॉवरचं केंद्रीकरण करणं. मग फेडरलिझम, संघराज्यवाद जे आहे ते टोटली विरोधी आहे. कशाच्या? तर केंद्रीकरणाच्या. समजते? एवढ्या सोप्या भाषेत आपण फेडरलिझम समजून घेऊ शकतो. आता ढोबळमानानं तुम्हाला फेडरलिझम सांगितलं. मग आता आपलं फेडरलिझम या फेडरलिझमपेक्षा वेगळं कसं काय? तर आपलं फेडरलिझम काय सांगतं? स्टेट गव्हर्नमेंटला दिलेल्या काय पॉवर आहेत त्याच्यावरती ओव्हरथ्रो करू शकतं सेंट्रल गव्हर्नमेंट. समजते? आता समजा स्टेट गव्हर्नमेंट एखादा कायदा बनवलाय आणि तशाच पद्धतीचा कायदा जर सेंट्रल गव्हर्नमेंट परत घेऊन आलं, पार्लमेंटमध्ये पास केला कायदा, तर सर्वोच्च कायदा कोणता ठरेल? जो सेंट्रल गव्हर्नमेंटनं पार्लमेंटमध्ये पास केलाय ना, तो कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सर्वोच्च ठरेल. त्याच्यामध्ये जर स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा रद्द होत असेल तर तो रद्द सुद्धा केला जाईल. म्हणजे इथं शेवटी फायनल अथॉरिटी कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. परंतु याला मग तुम्ही म्हणाला आता मग हे केंद्रीकरण झालं शक्तीचं, परंतु तसं आपल्याला म्हणता येत नाही. कारण का? तर इथं स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा काय अधिकार दिलेले आहेत ऍटलिस्ट, आणि त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट निर्णय घेऊ शकतं. हा, हे करा आहे की फायनल अथॉरिटी सेंट्रल गव्हर्नमेंटची राहील. सेंट्रल गव्हर्नमेंट जर ते रद्द करत असेल वेगळा कायदा बनवून तर ते रद्द होईल, परंतु तोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंटला तर अधिकार दिलेत ना. समजते तुम्हाला? म्हणजे टोटली केंद्रीभूत सत्तेचं केंद्रीभूतकरण पण केलं नाही, केंद्रीकरण पण केलं नाही, आणि टोटली त्याचं विभागीकरण पण केलं नाही. हे भारतीय फेडरलिझम आहे. समजते तुम्हाला? दिस इज अन इंडियन फेडरलिझम आपण असं म्हणू शकतो. भारतीय संघवाद त्याला आपण म्हणू शकतो. असं संघराज्य, जी भारताची संघराज्य पद्धती आहे ती अशी आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये की आपण एक राज्यांचा संघ आहे. आपलं फेडरलिझम म्हणजे काय? राज्यांचा एक आपण संघ आहोत. हे आपलं फेडरलिझमचे डेफिनेशन खऱ्या अर्थाने एका वाक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. आणि अशा प्रकारचं जे डिबेट आहे कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये झालेले, ते डिबेट आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा यूज तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. समजते तुम्हाला? मग आता इथं आपल्यामध्ये फेडरलिझम कसं काय आहे? पॉवरचं विभागीकरण कसं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये? महत्वाच्या 3 क्षेत्र कोणते आहेत? ज्युडिशरी आहे. महत्वाच्या 3 पालिका कोणत्या आहेत? आपल्या मंडळ कोणते आहेत? तर एक न्यायमंडळ आहे, ज्युडिशरी त्याला आपण म्हणतो. लेजिस्लेटिव्ह आहे, कायदेमंडळ त्याला आपण म्हणतो. विधिमंडळ सुद्धा त्याला आपण म्हणतो. एक्झिक्युटिव्ह आहे, कार्यकारी मंडळ त्याला आपण म्हणतो. आता ज्युडिशरीमध्ये 2 पॉवर महत्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. समजते? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. बरोबर आहे? म्हणजे इथं काय झालं? तर न्याय देण्यामध्ये पॉवरचं विभागीकरण झालं. परंतु इथं सुद्धा जी फायनल अथॉरिटी आहे ती कोण आहे? सुप्रीम कोर्ट आहे. समजते? हायकोर्टात जर तुम्हाला वाटलं तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकता. परंतु सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय तुम्हाला फायनल मानावा लागेल. तिथून पुढे अपिलेट कोर्ट कोणतंही नाही. म्हणून तर त्याला सर्वोच्च न्यायालय म्हटलं गेलं. समजते? परंतु हायकोर्टानं जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जर तुम्ही गेला, दाद मागितली, तिथं जर तुम्ही अगेन्स्ट या जजमेंटच्या अपील केलं तर सुप्रीम कोर्ट याच्या विरोधात सुद्धा न्याय देऊ शकतं. आणि तो न्याय आपल्याला मानावा लागतो आणि हायकोर्टाला सुद्धा मानावा लागतो. म्हणजेच काय झालं? तर हायकोर्टानं दिलेला आधीचा न्याय जो आहे त्याला सुप्रीम कोर्ट पाठिंबा पण देऊ शकतं आणि तो न्याय रद्द पण करू शकतं. समजते? आपला नवीन न्याय निवाडा करून. म्हणजे एकंदरीत ज्युडिशरीमध्ये, न्यायमंडळामध्ये सुद्धा आपल्या काय आहे तर फायनल अथॉरिटी आहे ते सुप्रीम कोर्ट आहे. समजते तुम्हाला? अशा पद्धतीचं पॉवरचं विभाजन आहे ज्युडिशरीमध्ये. तशाच पद्धतीचं विधिमंडळामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. आता कायदेमंडळामध्ये पार्लमेंट म्हणजे संसद जी आहे ती सेंट्रलमध्ये असते आणि विधानसभा जी आहे, विधानसभा ज्याला आपण म्हणतो, ती राज्य लेवलला असते, स्टेट लेवलला असते. समजते? मग आता स्टेट लेवलचे जर स्टेट गव्हर्नमेंटने कायदा करायचा ठरवलं तर ते विधानमंडळात करू शकतं, विधानसभेमध्ये करू शकतं. आणि तशाच पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट संसदेमध्ये करू शकतात. आता संसदेमध्ये सुद्धा 2 सभागृह असतात, राज्यसभा असते, लोकसभा असते. राज्यसभाला आपण अप्पर हाऊस म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो. आणि दुसरं सभागृह असतं ते लोकसभा असतं, त्याला आपण लोअर काउन्सिल असं म्हणतो. आणि मराठीमध्ये त्याला आपण कनिष्ठ सभागृह असं म्हणतो. समजते? अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस हे तुम्हाला समजलं. तशाच पद्धतीनं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये विधानसभा आणि विधान परिषद असतं.
समजते तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये फरक काय, तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, राज्य सरकारमध्ये विधान परिषद जे सभागृह आहे ना, ते कंपल्सरी सभागृह नाही, ते ऐच्छिक सभागृह आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम काय, तर काही स्टेटमध्ये विधान परिषद आहे, काही स्टेटमध्ये विधान परिषद नाही. काही स्टेटमध्ये फक्त विधानसभा आहे, विधान परिषद नाही. आणि काही स्टेटमध्ये विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. विधानसभेला आपण स्टेट काउन्सिल म्हणतो, स्टेट असेंब्ली म्हणतो, आणि विधान परिषदेला आपण स्टेट काउन्सिल असं म्हणतो. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभेला म्हणतो आपण, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आपण विधान परिषदेला म्हणतो. समजते तुम्हाला? मग त्याचे आमदार, खासदार वगैरे, आता खासदार जे असतात ते पार्लमेंटचे मेंबर असतात, म्हणून तर त्यांना मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे MP म्हटलं जातं. आणि जे विधानसभेचे सदस्य असतात त्यांना आमदार आपण म्हणतो, म्हणजेच ते मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतात. आणि जर विधान परिषदेचे मेंबर असतील ते, तरी सुद्धा त्यांना आपण आमदारच म्हणतो, परंतु इंग्लिशमध्ये त्यांना मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हणतात. MLC आणि MLA. समजतं तुम्हाला? लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबरला MLA म्हणतो आपण, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या म्हणजे विधान परिषदेच्या मेंबरला आपण MLC असं संबोधतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. समजते तुम्हाला? मग हे जे मला सांगायचा मुद्दा काय, इथं सुद्धा काय आहे, तर पॉवरचं विभागीकरण आहे. म्हणजे पार्लमेंट ही सेंट्रल लेवलला कार्य करते, विशेष करून कायदा बनवण्याचा, आणि स्टेट लेवलला जे आहे ते विधानसभा कार्य करते, विधान परिषद आणि विधानसभा कार्य करते कायदा बनवण्याचं. परंतु इथं सुद्धा जसं की मी तुम्हाला सांगितलं की विधानसभा जी स्टेट लेवलला असते, तिनं कायदा एखादा नावाचा कायदा बनवलाय, त्याच्यामध्ये सेम तरतुदी आहेत, आणि तशाच पद्धतीचा कायदा जो आहे तो त्यानंतर काही वर्षानंतर समजा पार्लमेंटनं बनवलाय, आणि तो सुद्धा कायदा एच आहे. त्याच्यामध्ये हे दोन्ही सेमच कायदे आहेत, परंतु या कायद्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या तरतुदी या पहिल्या स्टेट गव्हर्नमेंटनं पास केलेल्या कायद्यामध्ये आहेत. तर फायनल कायदा कोणता मानला जाईल, जो पार्लमेंटनं पास केलेला कायदा आहे तो फायनल मानला जाईल. म्हणजे इथं सुद्धा सर्वोच्च पॉवर कोणती आहे, पार्लमेंट आहे. समजते? हे लेजिस्लेटिव्ह मधलं बघितलं. आता एक्झिक्युटिव्ह मध्ये कार्यकारी मंडळामध्ये केंद्र सरकार असतं आणि राज्य सरकार असतं. समजते? आता मग इथं काय झालं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला काय पॉवर दिलेले आहेत, स्टेट गव्हर्नमेंटला काय पॉवर दिलेले आहेत. परंतु स्टेट गव्हर्नमेंटला ज्या पॉवर दिलेल्या आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा असतो, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्या पॉवर दिल्या आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला असत नाही. म्हणजे इथं सुद्धा सर्वोच्च कोण झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट झालं, कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा. समजते? हे जे सत्तेचं विभाजन आहे त्याला आपण फेडरलिझम म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये एक वेगळा लक्षण आपल्या फेडरलिझमचं काय, तर याच्यामध्ये सर्वोच्च पॉवर जे असते ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असते, पार्लमेंटचे असते, सुप्रीम कोर्टाचे असते. समजते तुम्हाला? हा फरक आहे बेसिक इतर फेडरलिझममध्ये, इतर देशांच्या संघराज्यवादामध्ये आणि आपल्या संघराज्यवादामध्ये. समजते? आपल्या संघराज्य व्यवस्थेमध्ये आणि इतर जगातल्या देशांच्या संघराज्य व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये फरक एकच आहे की आपली जी फायनल अथॉरिटी असते ती सेंट्रल लेवलची असते. समजते? त्यामुळे तर आपल्याला 3 प्रकारच्या लिस्ट दिले, 3 प्रकारच्या सूची दिली. एक तर आहे राज्य सूची, त्याला आपण स्टेट लिस्ट म्हणतो. दुसरी आहे केंद्र सूची, त्याला आपण सेंट्रल लिस्ट असं म्हणतो. आणि तिसरी जी आहे ती समवर्ती सूची आहे, त्याला आपण कन्करंट लिस्ट असं संबोधतो. मग आता ह्या ज्या लिस्ट आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारला अधिकार असणारे काहीतरी विषय दिलेत, XYZ काही किती विषय असू दे ते आपल्याला बघायचं, परंतु राज्य सरकारला कायदा बनवण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार असणारे काही विषय दिलेत, ती आहे राज्य सूची. त्या राज्य सूचीमध्ये दिलेत. सेंट्रल सूचीमध्ये, सेंट्रल लिस्टमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जो कायदा करू शकता असे सब्जेक्ट दिलेत, त्याच्यावरती फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा करू शकतं, निर्णय घेऊ शकतं. आणि समवर्ती सूचीमध्ये असे सब्जेक्ट दिलेले आहेत की त्याच्यावरती स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघं पण कायदा करू शकतं आणि निर्णय घेऊ शकतं. असे विषय जे दिलेत ते कन्करंट लिस्टमध्ये, म्हणजे समवर्ती सूचीमध्ये दिलेत. परंतु याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटला जे सेंट्रल लिस्टमध्ये सब्जेक्ट दिलेत त्याच्यावरती कायदा करायचा अधिकार फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. त्याच्यामध्ये कोणीही दुसरं गव्हर्नमेंट हस्तक्षेप करू शकत नाही, म्हणजेच राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही, कायदा बनवू शकत नाही त्या सब्जेक्टवरती. परंतु राज्य सरकारला जे सब्जेक्ट दिलेले आहेत ना त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट निर्णय घेऊ शकतं, कायदा करू शकतं. समजतंय तुम्हाला? म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करू शकतं,
परंतु राज्य जे सरकार आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, ते केंद्र सूचीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट ही पॉवरफुल अथॉरिटी आहे. समजते? हे तुम्हाला समजणं गरजेचं असतं. आणि हा जो पॉइंट आहे तोच विशेष करून या एरिटलमध्ये अंडरलाईन केलाय. आणि या एरिटलमध्ये जसं की मी तुम्हाला सगळं हे समजावून सांगितलं नेमकी व्यवस्था काय, त्याच्यामध्ये तुम्हाला लेजिस्लेटिव्ह पण सांगितलं, एक्झिक्युटिव्ह पण सांगितलं, परंतु या एरिटलमध्ये फक्त ज्युडिशरी विषयी बोलले गेले, न्याय व्यवस्थेविषयी बोलले गेले. आणि त्या न्याय व्यवस्थेविषयी बोलताना लेखक काय म्हणतोय, न्याय व्यवस्थेमध्ये जे सुप्रीम अथॉरिटी सुप्रीम कोर्ट केलेली आहे ना, त्याचा आपल्याला कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. इथं कुठेतरी काय होतंय तर हायकोर्टाचं जे जजमेंट आहे त्याचा कधी कधी अनादर होताना आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे आपल्याला त्याचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हायकोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करण्यासाठी एक कॉलेजियम असते आणि त्या कॉलेजियमचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे तर कॉलेजियम काय आहे, त्या कॉलेजियमची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये बघण्याची गरज आहे. आता आपण लाईन टू लाईन बघूया. मी हे सगळं तुम्हाला सांगितलंय ना, तेच एडिटोरियलमध्ये सांगितलंय, फक्त लाईन टू लाईन ते आपण बघूया की काय लेखकाला नेमकं म्हणायचं आहे ते. म्हणजे एकंदरीत तुम्हाला तो फील येईल की आपल्याला एडिटोरियल समजले. बाकी तुम्हाला सगळं तर मी सांगितलंय आपल्या भाषेमध्ये, परंतु तरी पण लाईन टू लाईन सांगतो म्हणजे तुम्हाला एक फील येईल की आपल्याला एडिटोरियल समजलेलं आहे. हे जे आर्टिकल लिहिले, हे जे एडिटोरियल लिहिले, हे 2 लेखकांनी लिहिले. विशेष करून त्याच्यामध्ये श्रीनाथ श्रीदेवन हे एक लेखक आहेत आणि त्यांच्याबरोबर अनन्या पट्टाभिरामन या लेखिका आहेत. या दोघांनी हे एडिटोरियल लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि खूप मजेशीररित्या त्यांनी हे समजावून आपल्याला सांगितले. जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर सगळं सांगितले, ह्यांनी सांगितले त्याच्यापेक्षा सगळ्यात जेवढी जास्त इन्फॉर्मेशन असतात तेवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये समजावण्याचा प्रयत्न केला. आता पहिल्यांदाच 150 वर्षांपूर्वी एक ज्युडिशरीशी रिलेटेड तज्ज्ञ होऊन गेले. त्यांचं नाव आहे एव्हिड डिके. त्यांचं नाव एव्हिड डिसे म्हणू शकता किंवा डिके म्हणू शकता. त्यांनी हे सांगितलं होतं की द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फेडरलिझम इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ लिमिटेड एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशरी अथॉरिटी अमंग बॉडीज विच आर ए कोऑर्डिनेट विथ अँड इंडिपेंडंट ऑफ इच अदर. म्हणजे जर हे सगळ्यात महत्वाचं लक्षण त्यांनी सांगितलंय फेडरलिझमचं. त्यांचं मत असं आहे की संघराजवादाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण हे आहे की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशरी यांच्यामध्ये सत्तेचं, शक्तीचं विभाजन, पॉवरचं विभाजन, सत्तेचं नाही, शक्तीचं विभाजन, पॉवरचं विभाजन अशा पद्धतीने करायला पाहिजे की त्यांनी एकमेकांच्या सहकार्यानं काम करायला पाहिजे. त्याचबरोबर एकमेकांवर अवलंबून न राहता काम करायला पाहिजे, म्हणजे इंडिपेंडंट काम करायला पाहिजे. त्याला आपण खऱ्या अर्थानं फेडरलिझमचं, संघराज्याचं, संघराज्य व्यवस्थेचं महत्वाचं लक्षण, कॅरेक्टरिस्टिक्स मानू शकतो, असं यांचं मत आहे. हे पहिल्यांदा सांगितलं, आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही यूज करू शकता, त्यामुळे तुम्हाला मी वाचून पण दाखवलं ते. त्याचबरोबर इंडियन फेडरलिझम कसं वेगळं आहे हे तुम्हाला आपल्या भाषेत सांगितलं होतं, तेच इथं सांगितलं. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट. इंडिया हा राज्यांचा एक संघ आहे. हे इथं आपल्याला खरं तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुढे सांगितलं, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज हेल्ड दॅट द फेडरलिझम नेचर ऑफ अवर कंट्री इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपलं जे संघराज्यवादात संघराज्य व्यवस्था आहे ही आपली मूलभूत व्यवस्था आहे आणि हे घटनेचं आपल्या फंडामेंटल स्ट्रक्चर आहे असं म्हणले. मूलभूत रचना आहे आपल्या फंडामेंटल स्ट्रक्चरची, मूलभूत रचना आहे भारतीय राज्यघटनेची, असं इथं सांगितले. काय मूलभूत रचना आहे भारतीय राज्यघटनेची? संघराज्य व्यवस्था. आपला भारत देश हा संघराज्य व्यवस्थेनं खरं तर प्रेरित असणारा देश असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. संघराज्य व्यवस्थेनं चालणारा देश आहे असं इथं खरं तर सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट इथं दिलेलं आहे आपल्याला. त्याच्या अगोदर आपल्याला जे काही युनिट्स सांगितले, सेंट्रल युनिट्स आणि स्टेट युनिट्स, ते तुम्हाला समजावून सांगितले, तेच इथं सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं स्टेटमेंट मी सांगितलं ते स्टेटमेंट आपल्याला सांगितलं इथं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, द इंडियन फेडरलिझम थॉट ए ड्युअल पॉलिटी हॅज नो ड्युअल ज्युडिशरी ॲट ऑल. आपलं जे संघराज्य व्यवस्था आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे काही डिबेट झाला ना त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी. विशेष करून त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं, द इंडियन फेडरलिझम थॉट ए ड्युअल पॉलिटी हॅज नो ड्युअल ज्युडिशरी ॲट ऑल. म्हणजे आपलं राज्यव्यवस्था हे ड्युअल पॉलिटी आहे. राज्यव्यवस्था आहे सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये खरं तर विभागीकरण आहे शक्तीचं, परंतु कोणत्याही प्रकारे ज्युडिशरीमध्ये म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये सत्तेचं विभाजन होता कामा नये, शक्तीचं विभाजन होता कामा नये, असं त्यांचं मत होतं. म्हणजे इंडिपेंडंट हवंय दोन्ही, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, असं त्यांना म्हणायचं होतं की
हायकोर्टानं इंडिपेंडेंटली निर्णय दिला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने इंडिपेंडेंटली निर्णय दिला पाहिजे. हस्तक्षेप एकमेकांमध्ये करता कामा नये असं त्यांचा सांगायचं असलेलं आपल्याला इंडिरेक्टली पाहावयास मिळते. कोर्ट फॉर्म वन सिंगल इंटिग्रेटेड ज्युडिशरी हॅव्हिंग jurisdictions and providing remedies in all cases arising under the constitutional law, the civil law or the criminal law. म्हणजे एकंदरीत त्यांना सांगायचं की सिव्हिल लॉ असू द्या, क्रिमिनल लॉ असू द्या किंवा बाकी इतर लॉ असू द्या, याच्यामध्ये प्रत्येकाने इंडिपेंडंट निर्णय द्यायला पाहिजे, तार्किक आधारावरती निर्णय द्यायला पाहिजे. द हायकोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट त्यांच्याविषयी इथं बोलले गेले. समजते? हे स्टेटमेंट सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जसंच्या तसं तुम्ही आहे असं तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये पॉलिटीच्या वापरू शकता. त्याचबरोबर पुढे आपल्याला काय दिलंय की इम्बॅलन्स जो आहे न्यायव्यवस्थेमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आणि हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये, तो जो इम्बॅलन्स आहे तो कशामुळे आहे, त्याची कारण काय सुप्रीम न्यायव्यवस्थेशी रिलेटेड लेखकानं याच्यामध्ये अंडरलाईन आपल्याला करून सांगितले आहेत. विशेष करून पहिलं तर सांगितलं कॉलेजियम सिस्टम. कॉलेजियम सिस्टमला न्यायाधीश जे असतात त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर हे जे हायकोर्टाचे न्यायाधीश असतात, इतर लोअर कोर्टाचे न्यायाधीश असतात त्यांचं ट्रान्सफर करण्याचा सुद्धा अधिकार या कॉलेजियमला दिलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे हा जो महत्वाचा अधिकार आहे तो कॉलेजियमला देणं म्हणजे केंद्रीकरण सत्तेचं करणं आहे, शक्तीचं केंद्रीकरण आहे. म्हणजे यांना सगळंच अधिकार आहे, कुणाला कुठं ट्रान्सफर करायचं, कसं ट्रान्सफर करायचं, कधी ट्रान्सफर करायचं आणि का ट्रान्सफर करायचं. त्यामुळे ही फेडरलिझमचं लक्षण नाही असं लेखकाला म्हणायचं आहे. पहिलं तर गोष्ट. दुसरी गोष्ट, अपील जी आहे ती सुप्रीम कोर्ट, जसं की मी तुम्हाला सांगितलं, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही अपील करू शकता, परंतु सुप्रीम कोर्टानंतर परत हायकोर्टात अपील तुम्हाला करता येत नाही, कारण सुप्रीम कोर्टाचा फायनल निर्णय असतो. समजते? म्हणजे इथं काय झालंय तर शक्तीचं केंद्रीकरण झालंय असं कुठेतरी लेखकाला म्हणायचं. परंतु हे जर पॉलिटीचा तुम्ही अभ्यास केला तर ही जी स्टेटमेंट लेखकानं दिलेली आहेत याच्या अंतर्गत ही टोटल चुकीची आहेत असं तुम्हाला समजेल, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिटीचा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. आणि थर्ड सांगितलंय, तेच सांगितलंय की सुप्रीम कोर्ट फायनल अथॉरिटी असल्यामुळं बाकीचे जे कोर्ट्स आहेत, समजा हायकोर्ट, हे लिबरल नाहीये, म्हणजे त्यांचं फायनल डिसिजन ते देऊ शकत नाही, त्यांच्या विरोधात सुद्धा डिसिजन जाऊ शकतं सुप्रीम कोर्टामध्ये. आणि ह्या टेंडन्सी ज्या आहेत त्या ज्युडिशरीच्या सेंट्रलाइज टेंडन्सी आहेत असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं. समजते तुम्हाला? बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, म्हणजे एकंदरीत लेखकाला सांगायचं आहे की आपले जे फेडरल सिस्टम आहे त्याच्यामध्ये खूप लूप होल असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि ते लूप होल आपण दूर करायला पाहिजे असं या लेखकाला खरं तर या रुटेलच्या अंतर्गत आपल्याला सांगायचं असलेलं पाहावयास मिळतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. याच्या अंतर्गत मी जे काय तुम्हाला पहिल्यांदा सोप्या भाषेत समजावून सांगितलं, सेपरेशन ऑफ पॉवर काय आहे, म्हणजे सत्तेचं विभागीकरण काय आहे, शक्तीचं विभागीकरण काय, ते तुम्हाला समजावून सांगितलं. ते तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे. त्याचे डायग्राम वगैरे काढून तुम्हाला सांगितलं व्यवस्थितरित्या, ते तुम्ही तशाच पद्धतीने नोट्स त्याच्या काढायला पाहिजे. त्याचबरोबर बाकी ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जी संघराज्य व्यवस्था आहे, भारतीय संघराज्य व्यवस्था काय आहे, ती संघराज्य व्यवस्था आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. यूपीएससी मेन्सला डायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आतापर्यंत खूप फेडरलिझम हा सब्जेक्ट खूप हॉट टॉपिक आहे पॉलिटीमधलं, कारण याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेत मेन्सला, यूपीएससीच्या मेन्सला जास्त करून. त्यामुळे ही कन्सेप्ट क्लिअर अभ्यास करून ठेवा, डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. आता याच्यामध्ये कॉपरेटिव्ह फेडरलिझम नावाची एक कन्सेप्ट आहे. आपलं जे आहे ते कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे, सहकारात्मक संघराज्य त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. त्याचा सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, खूप सोपं एरोटरला आहे, खूप मजेशीररित्या आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. जर काय याच्याविषयी आणखी काय तुमच्या शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारत चला. आणखी तुमच्या शंका ज्या आहेत त्या मी क्लिअर वेळोवेळी करण्याचा प्रयत्नच करेन. आता पुढचं महत्त्वाचं एरोटल कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं जे एरोटल आहे ते बजेटमध्ये आता निर्णय काय झाला, आता बजेट प्रस्तुत व्हायच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये बजेट प्रस्तुत केलं गेलं या महिन्यामध्ये, आणि ते बजेट प्रस्तुत व्हायच्या अगोदर काय बोललं जात होतं तर क्रिप्टो करन्सीवरती कदाचित बॅन येऊ शकतो. परंतु बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं की क्रिप्टो करन्सीवरती कोणत्याही प्रकारे बॅन येणार नाही, परंतु त्याच्यावरती 30% टॅक्स आकारला जाईल, हे स्पष्ट करण्यात आलं त्या बजेटमध्ये. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आणखी काय बदल केला गेला, जे तुम्ही कर विवरण देताय ना, कर भरण्याचं जे विवरण असतो तो जो फॉर्म असतो त्याच्यामध्ये एक वेगळा कॉलम दिला जाईल आणि त्या कॉलममध्ये तुम्हाला क्रिप्टो करन्सीज रिलेटेड तुमच्याकडे काय प्रॉपर्टीज वगैरे असतील तर त्याचं विवरण द्यावं लागेल. अशा प्रकारच्या नवीन तरतुदी करण्यात आल्या. त्याचबरोबर एक मोठी घोषणा काय करण्यात आली, जे आपलं रुपया करन्सी आहे आपली, ती करन्सी डिजिटल फॉर्ममध्ये लॉन्च केली जाईल या वर्षीच 2022-23 मध्ये. म्हणजेच क्रिप्टो करन्सी सारखी आपली रुपया ही सुद्धा करन्सी आता मार्केटमध्ये अवेलेबल असेल.
असं त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आणि त्याच्याविषयीच या आर्टिकलमध्ये बोलण्यात आले. जो 30% टॅक्स लावलेला आहे तो जे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी कसा डिमोटिवेट करणार आहे गुंतवणुकीसाठी ते सांगणार खरं तर हे एरोटेल आहे. परंतु आपल्याला याच्यामध्ये लाईन टू लाईन बघण्याची काही गरज नाही किंवा की पॉईंट जे आपल्याला काय आहेत ते वेगळेच की पॉईंट आहेत याच्या अंतर्गत, ते तुम्हाला सांगतो. पहिला की पॉईंट आहे आपला क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. विशेष करून ही जी क्रिप्टोकरन्सी आहे ती ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. मग ती ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी काय ती फक्त समजावून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा की पॉईंट बजेटविषयीची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, मी बजेटमध्ये काय काय तरतुदी आता केल्या गेल्या त्याच्याविषयी अजिबात बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो बजेटविषयी बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर भारतीय राज्यघटनेमध्ये बजेटविषयी काय तरतुदी केल्या गेल्या आहेत, बजेटमध्ये इतर महत्त्वाच्या कन्सेप्ट काय असतात इकॉनॉमीच्या दृष्टीतून त्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने बजेटचा अभ्यास करायला पाहिजे. बजेटमधल्या तरतुदी तर तुम्ही बघाच, परंतु त्याच्या अगोदर बजेट म्हणजे काय तर तुम्हाला कळायला पाहिजे ना. मग त्याच्या अगोदर बजेट म्हणजे काय हे समजून घ्या व्यवस्थितरित्या. आणि त्याच्यासाठी मी वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवले बजेटची बेसिक इन्फॉर्मेशन देणार. करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. ते जे लेक्चर आहे ते डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवा जेणेकरून बजेटची जे काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. मग दुसरा की पॉईंट तोच आहे आपला की बेसिक इन्फॉर्मेशन बजेटची अगोदर अभ्यास करायची, त्यानंतर बजेटमध्ये ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी अभ्यासायच्या. मग एज्युकेशनशी रिलेटेड तरतुदी आहेत, इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड तरतुदी आहेत, उद्योग जगताशी रिलेटेड तरतुदी आहेत, क्रिप्टोकरन्सीशी रिलेटेड तरतुदी आहेत, शिक्षण व्यवस्थेशी रिलेटेड जसं की मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर वेगवेगळ्या नवीन स्कीम आहेत त्यांच्याशी रिलेटेड तरतुदी आहेत. मनरेगा याच्यामुळे जास्त न्यूज होतं. मनरेगाशी रिलेटेड जो फंड असतो निधी दिला जातो मनरेगाला तो कमी केला गेला आहे. मग त्याच्याशी रिलेटेड तरतुदी आहेत. तशा तरतुदी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं हा दुसरा की पॉईंट आपला खऱ्या अर्थानं होऊ शकतो. हे 2 की पॉईंट या रुटेलच्या अंतर्गत तुम्ही अभ्यास करून ठेवू शकता. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर इथं टॅक्सचा उल्लेख आला. मग टॅक्सची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मुळात टॅक्सचे 2 प्रकार असतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. बरोबर आहे. मग आता प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करामध्ये इनडायरेक्ट टॅक्समध्ये जीएसटी टॅक्स येतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग त्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्याकडे डिटेलमध्ये असणं गरजेचं आहे. मग त्याचे स्लॅब्स किती आहेत, 0% आहे, 5% आहे, 12% आहे, मला वाटतं 18% आहे आणि 28% आहे. हे जे स्लॅब आहेत 5 प्रकारचे ते स्लॅब सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात 0% मध्ये, 12% मध्ये, 5% मध्ये, 18% मध्ये, 28% मध्ये हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा याचा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे. हे 3 महत्त्वाचे की पॉईंट आपण या एरोटेलच्या अंतर्गत बघू शकतो. बाकी वायफळ गप्पा आहेत एरोटेलमध्ये मी तर म्हणेन, त्यामुळे ते काय डिटेलमध्ये लाईन टू लाईन बघण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं पुढचं त्यामुळे महत्त्वाचं एरोटेल कोणतं बघूयात आपण. पुढचं एरोटेल आहे ते सुद्धा इकॉनॉमीच्या दृष्टीतून, अर्थशास्त्राच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे हे एरोटेल. याच्यामध्ये काय महत्त्वाच्या कन्सेप्ट आले त्या कन्सेप्ट व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवा. त्याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये विशेष करून आता जानेवारीची जर आकडेवारी बघितली तर इन्फ्लेशन वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये इथं अंडरलाईन काय केले, कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे कंझ्युमर प्राइस वाढताना आपल्याला पाहावयास मिळतात. कंझ्युमर प्राइस इंडेक्सला मराठीमध्ये ग्राहक निर्देशांक असं आपण म्हणतो, ग्राहक किंमत निर्देशांक असं आपण डिटेलमध्ये त्याला म्हणतो मराठीमध्ये. आणि तो जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे तो जानेवारीमध्ये 6.01% वाढलेला आपल्याला पाहावयास मिळाला. आणि आपला जो टॉलरन्स रेट आहे सेंट्रल बँकेचा म्हणजे आरबीआयचा टॉलरन्स रेट म्हणजे कितीपर्यंत आपण महागाई सहन करू शकतो. आरबीआय किती पर्सेंटपर्यंत महागाई सहन करू शकते. विशेष करून ग्राहक किंमत जर वाढली तर ती किती टक्क्यापर्यंत आरबीआय सहन करू शकते त्याला आपण टॉलरन्स म्हणतो, टॉलरन्स लिमिट म्हणतो त्याला आपण, सहन करण्याची मर्यादा त्याला म्हणतो आपण मराठीत. आणि ते जी मर्यादा आहे ती आपली 6% मर्यादा आहे. परंतु ती मर्यादा आता या ठिकाणी इथं क्रॉस झालेली पाहावयास मिळते. कारण जी महागाई आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे तो 6.01 म्हणजे 6.01% वाढलेला आहे. म्हणजे 0.1% ऑलरेडी आपण क्रॉस केले. समजते तुम्हाला. त्यामुळे खरं तर ही खूप चिंतेची बाब मानली जाते. त्याचबरोबर जे आपले गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांनी हे सांगितले की फायनान्शियल इयर 23 पर्यंत महागाई जी आहे ती कंट्रोलमध्ये असेल
आणि ते कमी होताना आपल्याला पाहावयास मिळेल आणि अर्थव्यवस्थेचा विकास होईल अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन तर दिले, प्रोजेक्शन करते, आरबीआय प्रोजेक्शन त्याच्या रिलेटेड करते असं सुद्धा त्यांनी सांगितले. परंतु खरंच हे आपल्याला शक्य आहे का, याच्यावरती आपल्याला विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. मग हा जो परिणाम आहे तो कशाचा परिणाम आहे? एक तर कोविड-19चा परिणाम आहे पहिला, की त्याच्यामुळे महागाई वाढते. कोविड-19 मध्ये काय परिस्थिती झाली आपण सगळ्यांनी बघितली. दुसरा खूप महत्त्वाचा परिणाम आहे तो म्हणजे रशिया युक्रेन जो काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे, तो रशिया युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट हा दुसरा परिणाम आहे. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमध्ये मुळे आपण जे काही कच्चं तेल इतर देशांकडून मागवतोय ना, त्या कच्च्या तेलाच्या किमती ते देश वाढवताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या देशातील तेलाच्या प्राइस आहेत त्या वाढणार आहेत ऑब्वियस, समजते. त्यामुळे सुद्धा आता काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की पेट्रोलच्या डिझेलच्या किमती अचानक वाढवल्या होत्या गव्हर्नमेंटनं. त्याला कारण काय होतं, तर त्याला कारण हेच होतं की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की आपल्याला भारतामध्ये जे तेल आहे त्या किमती वाढवावेच लागणार, समजते तुम्हाला. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा महागाईचा विचार या एरोटेलमध्ये केला गेला. त्यामुळे हा दुसरा की पॉईंट जो आहे तो रशिया युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. याच्याशी रिलेटेड डिटेल लेक्चर मी ऑलरेडी बनवले, करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट, त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, ते सुद्धा लेक्चर डिटेलमध्ये तुम्ही बघून घ्या, ते अत्यंत गरजेचं आहे. आणि लेक्चरच्या शेवटी मी सांगणारच आहे की करंटमध्ये आता गाजणारे मुद्दे कोणकोणते आहेत, ते कोणकोणते मुद्दे तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट खरं तर इथं दिलाय. आणि बाकी याच्यामध्ये असं काही इम्पॉर्टंट दिलं नाही, फक्त महागाई काय वाढते, इन्फ्लेशन कशा पद्धतीने वाढते हे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला गेला. आता आपण याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला अभ्यास करून ठेवायच्या, त्या कन्सेप्ट बघूयात कोणकोणते आहेत की त्या तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पहिली कन्सेप्ट आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्सची. तुम्हाला कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो माहिती असायला पाहिजे. ही पहिली कन्सेप्ट आहे, डिटेलमध्ये अभ्यासाचा करून ठेवा. दुसरी कन्सेप्ट जी आहे ती अप्पर टॉलरन्स लिमिट, हे तुम्हाला ढोबळमानाने मी समजावून सांगितले, परंतु ही दुसरी कन्सेप्ट सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा, समजून घ्या नेमकं ही कन्सेप्ट काय आपल्याला सांगते. हा दुसरा की पॉईंट आहे. त्यानंतर इथं सांगितले रुरल फूड प्राइस इन्फ्लेशन, म्हणजे ग्रामीण अन्न किंमत जी आहे त्यामध्ये महागाई, हे सांगणारं हे वाक्य आहे. त्यामुळे या वाक्याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे तुम्ही. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी काही उल्लेख इथं आलाय ती सर्वोच्च बँक आहे आपल्यातली. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायची, याची स्थापना कधी झाली, नेमकं काय आहे. त्याचबरोबर म्हणजे रिझर्व्ह आरबीआय विषयीची तर डिटेल इन्फॉर्मेशन काढायचीच. त्याचबरोबर आरबीआय मध्ये महत्वाची एक कमिटी आहे, त्याला आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणतो, मराठीमध्ये आपण पतधोरण समिती त्याला म्हणतो. मग या मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही अभ्यास करून ठेवायचे कसल्याही परिस्थितीत. हे दोन गोष्टी झाल्या म्हणजे हा तिसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं आपला होऊ शकतो या इथं. त्याचबरोबर पुढं जो काही युक्रेन रशिया वाद आहे, हा आता ही काही इकॉनॉमीची कन्सेप्ट नाही, परंतु एरोटेलमध्ये घेणारा की पॉईंट चौथा आपण म्हणू शकतो. याची डिटेल अभ्यास करून ठेवा, ही कॉन्सेप्टमध्ये येत नाही, हा एक इश्यू आहे जागतिक लेवलचा आता गाजणारा, त्यामुळे इथंच तुम्हाला सांगतोय. त्याचबरोबर रिटेल फ्युएल प्राइसेस, याच्या अंतर्गत तुम्हाला कन्सेप्ट काय बघायचे, रिटेल प्राइस इंडेक्स, रिटेल प्राइस इंडेक्स आरपीआय ज्याला आपण म्हणतो, आणि होलसेल प्राइस इंडेक्स डब्ल्यूपीआय ज्याला आपण म्हणतो. ह्या दोन कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत. जसे की तुम्हाला कंझ्युमर प्राइस इंडेक्सची कन्सेप्ट डिटेलमध्ये अभ्यासायची, तशीच रिटेल प्राइस इंडेक्सची कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासायचे आणि होलसेल प्राइस इंडेक्स कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासायचे. आता रिटेल प्राइस इंडेक्स म्हणजे काय, तर किरकोळ किंमत निर्देशांक, आणि होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे काय, घाऊक किंमत निर्देशांक. या कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत, समजते तुम्हाला. आणि राहिली शेवटची कन्सेप्ट महत्वाची, ती म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची कन्सेप्ट आहे, जीडीपीची कन्सेप्ट इथं तुम्हाला दिली. मग ते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याच्यावरती मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. ते सुद्धा लेक्चर आपलं जे कन्सेप्च्युअल बेसची प्लेलिस्ट दिली, इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणून प्लेलिस्ट आहे आपली, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या कन्सेप्च्युअल रिलेटेड जी काही लिस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये मी जीडीपीशी रिलेटेड लेक्चर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे, आणि जीडीपीचे कन्सेप्ट खूप सोप्या भाषेमध्ये तिथे तुम्हाला समजावून सांगितले. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे जीडीपीची कन्सेप्ट जी आहे ती टोटल तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. ही शेवटची कन्सेप्ट आपण म्हणू शकतो जी की तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायची.
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला आपण मराठीमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो. सकल देशांतर्गत उत्पादन असं मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो. या कन्सेप्टचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. आणि एकंदरीत हे जे एरोटेल होतं ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून, इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्वाचं होतं असं आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. त्यामुळे पुढचं महत्वाचं एरोटेल कोणतं आहे बघूयात आपण. त्याच्याच खाली आपल्याला एरोटेल दिले रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड एरोटेल. हे अजिबात आपल्याला डिस्कस करायची गरज नाही. याची टोटल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मी ह्याच्या अगोदर पण. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे आपली, त्या प्लेलिस्टमध्ये हे लेक्चर अपलोड करून ठेवले. ते लेक्चर अवश्य बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन इथं देण्याचा मी प्रयत्न केला. ते लेक्चर बघितलं तर त्याच्याविषयी थोडी सुद्धा शंका तुमच्यामध्ये राहणार नाही मनामध्ये कोणत्याही प्रकारे, ही गॅरंटी आहे माझी. खूप सोप्या भाषेमध्ये ते समजावण्याचा मी प्रयत्न केला. तरी पण तुमची काही शंका राहिलीच तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी 100% त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. समजते? त्यामुळे ह्या एरोटेलमध्ये बाकी इम्पॉर्टंट असं काही नाही. फक्त तुम्हाला रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो मुळापासून समजायला पाहिजे. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्याचे इंडियावरती काय परिणाम होत आहेत, इंडियाचा त्याच्यामध्ये काय स्टँड आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे की त्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी समजावून सांगितलेलं आहे. बाकी एरोटेलमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाहीये. पुढचे 2 एरोटेल आहेत ना, त्याच्यामध्ये हे एक एरोटेल आणि हे एरोटेल, त्याच्यामधून कॉमन की पॉईंट आपल्याला निघता येत आणि सेमच की पॉईंट आहे ते. पहिलं तर इश्यू काय, हरिद्वारमध्ये एक धर्मसंसद सभा भरली होती आणि त्याच्यामध्ये हेट स्पीच केलं गेलं. हेट स्पीच म्हणजे काय, द्वेष पसरवणारी भाषा बोलली गेली. मग विशेष करून ती भाषा होती, द्वेष कुणा विरोधात पसरवला जात होता, तर आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचं कार्य केलं जात होतं. आणि विशेष करून तिथं जे एकत्र झालेले लोक होते ते हिंदू धर्माशी रिलेटेड होते. हिंदू खरं तर स्वतःला कट्टरवादी म्हणणारी लोक होते. आणि त्यांच्यामध्ये काय काय बोललं गेलं तर त्यांच्यामध्ये हे म्हटलं गेलं की मुस्लिमांना या देशामधून हाकलून लावायला पाहिजे, त्यांना इथून साफ करायला पाहिजे. जसं रोहिंग्या सोबत म्यानमारमध्ये झालं तशाच पद्धतीची वागणूक आपण मुस्लिमांना इथं द्यायला पाहिजे इंडियामध्ये. त्याचबरोबर त्यांचं जिनोसाईड करायला पाहिजे, म्हणजे सामूहिक कत्तल त्यांची करायला पाहिजे. अशा प्रकारची गलिच्छ भाषा तिथं बोलली गेली. आणि त्यामुळे तो मुद्दा जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आलेला मुद्दा होता. आणि याच्याशी रिलेटेड मी हेट स्पीच नावाचं लेक्चर बनवलं होतं. आणि त्या लेक्चर सुद्धा मी करंट बेस्ड इश्यू नावाच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे. कारण करंटमध्ये जे काय हिट मुद्दे असतात, जे काही हॉट मुद्दे असतात, त्या मुद्द्यांवरती मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवत असतो. कारण का, तर ते तुम्हाला सखोलमध्ये समजून घेता यावं. प्रत्येक द हिंदूच्या डिस्कशनमध्ये आपल्याला ते सखोलात डिस्कस करणं शक्य नसते, कारण तेवढी इन्फॉर्मेशन मी कमी वेळामध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवणं गरजेचं असतं. त्यामुळे मी त्या वेळेस लेक्चर बनवून ठेवत असतो. याच्यावरती सुद्धा हेट स्पीच नावाचं लेक्चर बनवलंय, ते लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या. हा इश्यू तुम्हाला अत्यंत गरजेचा आहे माहिती असणं सखोलमध्ये. आणि त्याच्यामधून काय काय की पॉईंट घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्याबरोबर दुसरा आता महत्वाचा मुद्दा कोणता घडतोय, हिजाब जे प्रकरण आहे, हिजाबशी रिलेटेड प्रकरण आहे कर्नाटकमध्ये घडलेलं, तो मुद्दा जास्त असतो. ते अनेक वेळा प्रकरण मी तुम्हाला समजावून याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत दोन्ही प्रकरण जे आहे ते धर्माशी रिलेटेड आहे, समजते तुम्हाला, आणि विशेष करून हिंदू मुस्लिमांशी रिलेटेड आहे. त्यामुळे आपल्याला याच्यात दोन्ही एरोटेलमध्ये कॉमन की पॉईंट काय काय घ्यायचे. तर पहिला तर फ्रीडम ऑफ रिलिजन्स रिलेटेड मुद्दा जो आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिले आपल्याला, उपासण्याचं, धर्माची उपासना करण्याचं, धर्माचं आचरण करण्याचं, धर्माचा प्रसार करण्याचं, हे सगळं स्वातंत्र्य आपल्याला, ते आपल्याला, तो आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25च्या अंतर्गत दिलेला आहे. समजते तुम्हाला. आणि हो, हे जे कलम आहे ते फंडामेंटल राईटच्या अंतर्गत येतं. त्यामुळे फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य तर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचंच आहे. त्याचबरोबर सगळेच फंडामेंटल राईट्स जे आहेत ते तुम्हाला अभ्यासून ठेवायचे आहेत. सगळेच मूलभूत अधिकार जे आहेत ते तुम्हाला अभ्यास करून ठेवायचे आहेत. ते कलम 12 ते कलम 35 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत आपल्याला. त्यामुळे त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवायचा, हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा महत्वाचा की पॉईंट अनेक वेळा सांगितले मी, की सेक्युलरिझम ही कन्सेप्ट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याच्यावरती कुठल्या ना कुठल्या एक्झामला 100% क्वेश्चन विचारला जाईल असं मला वाटतंय. ते माझं कितपत योग्य ठरेल मला नाही माहिती, पण 100% मला वाटतं की याच्यावरती क्वेश्चन येईल सेक्युलरिझम या कन्सेप्टवरती. त्याला मराठीमध्ये आपण धर्मनिरपेक्षता असं संबोधतो. आणि ही धर्मनिरपेक्षता जी संकल्पना आहे ती भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये दिली आपल्याला. आम्ही भारताचे लोक, भारताची एक सार्वभौम, जी काय प्रस्तावना आहे ना आपली, त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिले. त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिअम्बल असं म्हणतो, प्रिअम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे ही कन्सेप्ट खूप महत्वाची ठरते.
आणि धर्माशी रिलेटेड हा की पॉईंट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायलाच पाहिजे, त्यामध्ये दुमत असण्याचं कोणतंच कारण नाही. मग हे 2 की पॉईंट जे आहेत ते डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामधून घेण्यासारखं असं इम्पॉर्टंट काय नाहीये. इथं आपल्या ज्या काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होत आहेत ते समाप्त होत आहेत. आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली जी न्यूज आहे, जसं की नाटो USA म्हणजेच काय, रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड आहे. म्हणून तर मला माहिती आहे हे जास्त न्यूजमध्ये असणार आहे, हे अगोदरच मला माहिती होतं. त्यामुळे आठवड्याभरापूर्वीच मी लेक्चर याच्यावरती बनवून ठेवले आणि तेच या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. रशिया जो आहे तो ट्रूप्स आपली वापस घेताना पाहावयास मिळतो आपल्याला. त्यामुळे कुठंतरी शांततेच्या मार्गानं आता रशिया काम करतोय आणि तणाव कुठंतरी बाउंड्री लाईनवरचा कमी होईल असे चिन्ह निर्माण होताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळं विशेष करून याच्यामधून एकच की पॉईंट होऊ शकतो, तो म्हणजे रशिया युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे ऑलरेडी मी सांगितले, लेक्चर बघून घ्या, अत्यंत गरजेचं आहे. जागतिक लेवलचा सगळ्यात आपण म्हणू शकतो हॉट मुद्दा जो आहे तो हा मुद्दा आहे, त्यामुळे त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, मी हे सगळं तुम्हाला एका लेक्चरमध्ये समजावून सांगितलं आहे, त्यामुळे इथं पुन्हा समजावून सांगत नाही, ते लेक्चर अवश्य बघून घ्या, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन सांगितली तुम्हाला. पुढचं जे एडिटोरियल आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत, राज्य सरकार जे आहेत, त्यांना आदेश दिलेले आहेत की कोविड-19चे पेशंट जे आहेत ते कमी होत चाललेले आहेत, त्यामुळे तुम्ही जे निर्बंध लादलेले आहेत लोकांवरती कोविड-19 आटोक्यात आणण्याच्या नावाखाली, ते निर्बंध आता शिथिल करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे याच्यातून विशेष करून ही कोविड-19 रिलेटेड न्यूज आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पहिला तर की पॉईंट आपला कोविड-19चे जे काही व्हेरियंट्स आहेत ते व्हेरियंट्स आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत. कोणकोणते व्हेरियंट आतापर्यंत सापडलेत आपल्याला त्या माहिती पाहिजे आपल्याला, आणि त्याचा जे सायंटिफिक कोड आहे त्याचा तो कोड सुद्धा माहिती पाहिजे. आणि इंडियामध्ये नेमका आता इंडियामध्ये डेल्टा, कप्पा आणि आणखी एक व्हेरियंट आहे, ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. 3 प्रकारचे व्हेरियंट इंडिया ओरिजिन आहेत, इंडियामध्ये ओरिजिन झालेले आहेत, डेल्टा, कप्पा आणि आणखी तिसरं एक. त्यामुळे हे त्या तिघांविषयी तरी इन्फॉर्मेशन असणं अनिवार्यच आहे, कंपल्सरी आहे. आणि त्याचबरोबर बाकीचे ओमायक्रॉन आहे, आयोटा आहे, झेटा आहे, हे बाकीचे व्हेरियंट आहेत, त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि दुसरा की पॉईंट घ्यायचा झाला तर दुसरा म्हणजे वॅक्सिन रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. म्हणजे इंडियामध्ये वॅक्सिन किती प्रकारचे आहेत, इंडियन मेड किती आहेत, इतर देशांनी बनवलेले आपण किती मागवतोय, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जगामध्ये किती प्रकारची वॅक्सिन आहेत याची सुद्धा इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे तो हिजाबचा जो मुद्दा आहे तो आणखी तापलेलाच पाहावयास मिळतोय. ते जरी हायकोर्टामध्ये हिअरिंग त्याची सुरू असली तरी सुद्धा ते खरं तर मुद्दा जो आहे तो तापलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आता हायकोर्टानं काय सांगितलं होतं, कर्नाटक हायकोर्टानं, जोपर्यंत याचं फायनल वर्डिक्ट येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक कपडे घालून जाणं टाळावं आणि कोणत्याही प्रकारचं आंदोलन करणं टाळावं. परंतु ते आदेशाची पायमल्ली करून अनेक विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात आणि जे धार्मिक कपडे आहेत ते घालून शिक्षण संस्थेमध्ये जाताना पाहावयास मिळतात. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथं निर्माण झालेला या ठिकाणी पाहावयास मिळतो. मग फक्त मुस्लिम आपल्या भगिनींनाच लागू होते असं नाही, आपले हिंदू बांधव भगिनी आहेत त्यांना पण हे लागू होते, ते पण अशाच प्रकारचे कृत्य करताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे कुठेतरी ती चिंतेची बाब झाली आणि याच्याशी रिलेटेड जे काही की पॉईंट बघायचे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहे, त्यामुळे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची न्यूज आहे एका फुलपाखराच्या प्रजातीशी रिलेटेड, त्याला आपण बटरफ्लाय इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याचं नाव आहे क्रिम्सॉन रोज बटरफ्लाय. क्रिम्सॉन रोज या प्रजातीचे फुलपाखरं जे आहेत त्या फुलपाखरांचं स्थलांतरण होताना गेल्या आठवड्यात बघितलं गेलं. जे काही सायंटिस्ट आहे त्यांच्याकडून ऑब्झर्वेशन केलं गेलं आणि ते जे स्थलांतरण आहे त्यांचं, ते धनुषकोडी तमिळनाडूमधलं एक ठिकाण आहे, तिथून श्रीलंकेला त्यांचं स्थलांतर झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग आता याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, क्रिम्सॉन रोज बटरफ्लाय जो आहे ना त्याची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये काढून ठेवायचं आहे. अशा प्रकारच्या ज्या प्रजाती असतात त्यांच्यावरती खूप छोटी न्यूज बनते, परंतु UPSCला डायरेक्ट प्रीला क्वेश्चन अशा प्रजातीवरती विचारला जातो. कारण जैवविविधता हा आपला टॉपिक जो आहे त्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, तो टॉपिक आपल्याला डायरेक्ट सिलेबसमध्ये दिला आहे. त्यामुळे हे जे जैवविविधता न्यूजमध्ये असते ना ती बारकाईनं बघणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला ही न्यूज मी सांगितली, क्रिम्सन रोज बटरफ्लाय जो आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन त्या प्रजातीची काढून ठेवा, त्याचे नोट्स बनवून ठेवा, जास्तीत जास्त त्याचे रिव्हिजन करा. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती जर क्वेश्चन फॉर्म झाला
तर ते सोपं जाईल सोडवण्यासाठी, मार्क्स मिळवण्यासाठी. आणि ज्यावेळेस आपण करंट अफेअरचं डिस्कशन करतोय ना, न्यूजपेपरचं डिस्कशन आता मी करतोय इथं, हे डिस्कशन करत असताना फक्त तुम्ही डिस्कशन बघू नका किंवा ऐकू नका. ते बघत असताना ऐकत असताना नोट्स पण घेत चला. कारण उद्याचं ज्यावेळेस डिस्कशन तुम्ही बघताय त्यावेळेस अगोदरचं रिव्हिजन तुमचं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही पाठीमागचं पण लक्षात ठेवाल आणि पुढचं पण नवीन घेत झालं इन्फॉर्मेशन. आणि जर असं नाही केलं तर तुम्ही पाठीमागचं विसरत जाणार, नवीन इन्फॉर्मेशन घेत जाणार, परत पाठीमागचं विसरणार, परत नवीन इन्फॉर्मेशन घेणार. म्हणजे काय, तर ते प्रोडक्टिव्ह होणार नाही, तुम्हाला त्याचा काय फायदा होणार नाही. याचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर त्याच्या नोट्स तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आजचं लेक्चर तुम्ही बघायच्या अगोदर कालचे रिव्हिजन 5-10 मिनिटात करून घ्यायची, की काल आपण काय काय डिस्कस केलं होतं. तरच आजचं जे आहे ते बेनिफिशियल ठरेल, उद्याचं जे आहे ते बेनिफिशियल ठरेल. आणि करंट अफेअर्सची जी काही एक लिंक आहे ती लिंक तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. त्यामुळे कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तर तुम्ही व्यवस्थित त्या टॅकल करू शकता. आणि तुम्हाला पण एक ट्रेंड कळेल की न्यूजमध्ये नेमकं कोणकोणती प्रकरणं जास्त प्रकर्षण आपल्याला जाणवत आहेत. आणि त्यामुळे तुमची एक आयडिया डेव्हलप होईल की कशा पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म झाला तर कशा पद्धतीने फॉर्म होऊ शकतो, कोणत्या एरियावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. हा एक कॉमन सेन्स जो आहे तो सेन्स डेव्हलप होईल तुमचा. त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास करत चला. त्यामुळे तुमचं करंट अफेअर्स आहे ते कोणत्याही प्रकारे मिस होणार नाही. चांगल्या पद्धतीने करंट अफेअर वरती एक कमांड तुमची डेव्हलप होईल. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट विषयीच आपल्याला पाहावयास मिळते. परंतु याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंटने एक महत्त्वाचं स्टेप घेतलेलं आहे, पाऊल उचललं आहे. जे युक्रेनमध्ये भारतीय आहेत, मग ते ऑफिशियल्स असू द्या किंवा सामान्य भारतीय पर्यटक म्हणून गेलेले वगैरे असू द्या, त्यांच्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं केलेली आहे. त्याला आपण कंट्रोल रूम असं म्हणतो. म्हणजे त्यांना जर मदतीची गरज असेल, अचानक तिथं सिव्हिअर कंडिशन निर्माण झाली तर ते त्या कंट्रोल रूमला मदत मागू शकतात. त्यामुळे खरं तर इंडियन गव्हर्नमेंटकडून हे पाऊल उचलले गेले. म्हणजे तुम्ही समजू शकताय की युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्ट जो आहे तो किती तणावाचा मुद्दा बनलेला आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये, आणि असं सुद्धा म्हटलं जाते, ते आपली टॅगलाईनच होती, थंबनेललाच मी दिलं होतं की तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, जर हे वाद वाढत चालला तर तिसरं महायुद्ध होण्याची सुद्धा शक्यता आहे. ते शक्यता खूप कमी आहे, पण आहे हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीने प्रत्येक गव्हर्नमेंट कार्य करताना आपल्याला खरे या ठिकाणी खरं तर पाहावयास मिळते. अशाच पद्धतीचं पाऊल जे आहे ते युएसएनं सुद्धा उचलले. युएसएनं सुद्धा त्यांच्या सिटीजनसाठी तशा पद्धतीचं पाऊल उचललेलं याच्या अगोदरच आपण बघितलं. आणि तसंच पाऊल इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा आपल्या सिटीजनसाठी उचलताना या ठिकाणी पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ते बप्पी लाहिरी या सिंगर विषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यांची डेथ या ठिकाणी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ते जे होते ते खूप गाजलेले सिंगर होते आणि 69व्या वर्षी त्यांची डेथ झाली आपल्याला पाहावयास मिळाली. विशेष करून त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला आणि त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली असं म्हटलं जातं. मग याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे, तर बप्पी लाहिरी या पर्सनॅलिटी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. यांना महत्त्वाचे पुरस्कार कोणते मिळालेले आहेत, कोणतं महत्त्वाचं गाजलेलं गीत वगैरे त्यांचं आहे, विशेष करून कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं जास्त योगदान आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आपण म्हणतो, एक्झामच्या दृष्टीतून क्वेश्चन तशा पद्धतीने फॉर्म होणे शक्यता असते. त्यामुळे तशी इन्फॉर्मेशन त्यांच्याविषयी आपण घेऊन ठेवायला पाहिजे. आणि आणखी लता दिदी सुद्धा जास्त न्यूजमध्ये होतं ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस. त्यामुळे त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन देणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलं होतं. तशीच इन्फॉर्मेशन यांची सुद्धा आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढे वर्ल्ड पेजला बघितलं तर तोच मुद्दा गाजताना आपल्याला पाहावयास मिळते. रशिया युक्रेनचा जो काही संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये नाटोची नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची जी काय भूमिका आहे ती आपल्याला सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. याच्यावरती लेक्चर ऑलरेडी मी बनवले, त्यामुळे त्याच्यावर डिटेल बोलायची काही गरज नाही. बाकी सगळ्या जगाचा कोविड-19चं जे काही लाट आहे ती वसरत असताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु हाँगकाँगमध्ये, चायनामध्ये ही जी लाट आहे ती कोविड-19ची ती वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. पेशंटची संख्या वाढताना तिथं पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. इथं खऱ्या अर्थानं आपल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, जे काही महत्त्वाचे एडिटोरियल होते ते खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. म्हणजेच आजचा द हिंदू या ठिकाणी समाप्त होतोय. परंतु समाप्तीच्या अगोदर मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे गाजणारे मुद्दे आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगतो, जे की तुम्ही त्याच्यावरती फोकस ठेवायलाच पाहिजे. पहिला तर हिजाबचा मुद्दा गाजतोय, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा रशिया युक्रेनचा मुद्दा गाजतोय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तिसरा क्वाडची मीटिंग आताच झाली, त्यामुळे ती क्वाडची जी मीटिंग झाली ना त्यामुळे आपल्याला क्वाड विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय मुद्दे मांडले गेले त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि याच क्वाडमुळे इंडो पॅसिफिकचा रिजन जो आहे, हिंदी प्रशांत महासागरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा जास्त न्यूजमध्ये आला. त्यामुळे इंडो पॅसिफिकचा जो काही रिजन आहे त्याचं महत्त्व आहे,
त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. येणाऱ्या अनेक लेक्चरमध्ये द हिंदूच्याच आपण ते डिटेलमध्ये डिस्कस करूयाच, परंतु तुमच्या पातळीवर सुद्धा तुम्ही त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. समजते? हे 4 की पॉईंट जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत आत्ताच्या घडीला, असं आपण म्हणू शकतो. हे तुम्ही परफेक्टच करून ठेवायला पाहिजे. बाकी पण भरपूर आहेत, परंतु जास्त हॉट जे मुद्दे आहेत ना ते हे मुद्दे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकी आजच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, त्यामुळे इथं लेक्चर मी संपवतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन आजचं देऊ शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपला स्टडी रिव्होल्यूशन नावाचा चॅनल आहे, स्टडी रिव्होल्यूशन नावाचा ग्रुप आहे, तिथं खूप कमी फॉलोअर्स आहेत. तुम्ही जर जॉईन करायचं असेल तुम्हाला तर ते करू शकताय तुम्ही. तिथं इतर काही वेगळ्या अपडेट्स आहेत लेक्चर विषयीच्या त्या मी देत असतोय. त्याचबरोबर तिथं पर्सनली सुद्धा आपल्याला कम्युनिकेशन करता येतं, त्यामुळं ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, त्याचा सुद्धा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न केला. आणि प्लीज हे जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.